आपल्याला व्याधी का होते, आपण आजारी का पडतो, आपल्याला निरनिराळे आजार का होतात, याचं विवेचन करत असताना जर आपण खोलामध्ये गेलो तर दैनिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा उहापोह करू शकतो. जर आपण नित्यानं आपल्या सर्व गरजांकडे, सर्व आविष्कृत भावनांकडे आणि सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण आजारी का पडतो याचं आपल्याला मर्म कळून चुकतं. नमस्कार मंडळी, या भागामध्ये आपण या गोष्टीवरती विवेचन करणार आहोत की आपण नेहमी आजारी का पडतो आणि आजाराचं नेमकं कारण काय असतं. मंडळी, जे जे विचार आपण करतो, ज्या ज्या विचारामध्ये आपण राहतो, त्यामुळं आपण या ठिकाणी आजारी पडत असतो. आपण जर रागात असू, नेहमी रागात असू, तर रागाने कोणतेही काम, आपलं दैनंदिन काम आपण करत असतो आणि त्यामुळं आपलं त्या कामाप्रती लक्ष राहत नाही आणि साहजिकच त्या ठिकाणी आपण थकतो आणि थकल्यानंतर ॲसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता आणि शरीर थकून गेल्यामुळं चिडचिड आपली त्या ठिकाणी होते. हे एक त्याचं प्रमुख कारण आहे. जेव्हा आपण शरीर सैल सोडतो, जेव्हा आपण आपलं मस्तक सैल सोडतो आणि दैनंदिन कोणतंही काम असो ना, ते आपण जर त्या वृत्तीनं करत गेलो तर निश्चितच संध्याकाळपर्यंत आपल्याला एका वेगळ्या आविष्काराची त्या ठिकाणी अनुभूती होते. एका वेगळ्या जगामध्ये वावरल्यागत आपल्याला त्या ठिकाणी होतं. आपल्याला आल्हाददायक वाटायला लागतं, आपल्याला हलकं वाटायला लागतं. परंतु ह्या बारकाव्यानिशी आपण जीवन जगत नाही आणि त्या वृत्तीनं आपण त्याकडे बघतसुद्धा नाही. आपण अनन्वित असे प्रकारचे कोणतेही दुःख, कोणत्याही गोष्टीचा आपल्या मनावरती, आपल्या डोक्यावरती पगडा असतो आणि त्या पगड्याला धरून, त्या दुःखाला धरून आपण दैनंदिन काम करतो. आपण जेवण बनवत असू, डोक्यामध्ये वेगळा विचार चालू असतो. आपण कोणतंही काम करत असू तेव्हा डोक्यामध्ये वेगळा विचार चालू असतो, वेगळी भीती असते, वेगळा त्या ठिकाणी दबाव असतो. त्यामुळंच आपल्या शरीरातले आतले जे अवयव आहेत, अंतरंगातले जे अवयव आहेत, आपल्या पोटातले जे अवयव आहेत, ते कुठेतरी आकुंचन पावतात आणि आकुंचन पावल्यामुळं त्या ठिकाणी वेगळ्या व्याधीला वाव मिळतो. तुमच्या पोषक ग्रंथीमधून जे ज्यूस त्या ठिकाणी पाझरायला पाहिजे, ज्या ज्यूसचं सिक्रेशन त्या ग्रंथींमधून व्हायला पाहिजे, ते त्या ठिकाणी होताना दिसत नाही आणि त्यामुळं मग आपल्याला वेगवेगळ्या आजारांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. या सगळं आजाराचं कारण फक्त आपलं मन आहे. या सगळ्या व्याधींचं कारण जर खोलात गेलो तर आपली दैनंदिन जीवनचर्या आणि आपण करत असलेले विचार, आचार यावरतीच आपलं जीवन त्या ठिकाणी टेकलेलं आहे. असं म्हणतात की जर्मनीतल्या हिटलरनं अनेक लोकांना त्या ठिकाणी कैदेत टाकलं. काही लोक कैदेत असताना नुसते हापकूनच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. परंतु काही लोकांची दुर्दम्य इच्छाशक्ती अशी होती की या कैदेला भेदून, या कैदेला तोडून आम्ही जिवंतपणे बाहेर पडू. आणि अशा मानसिकतेमध्ये असलेली माणसं खरंच मंडळी त्या ठिकाणी त्या कैदेतून बाहेर पडले आणि पुढचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी सुखानं त्या ठिकाणी ते जगलेत. परंतु ही भावना, हा आविष्कार आपल्यामध्ये कधी व्हावा, आपला आत्मविश्वास आपण कसा वाढवावा, किंवा आपण जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना आध्यात्मिक महापुरुषांकडे जर लक्ष टाकलं, कटाक्ष टाकला, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्या सगळ्या अंगावरचं ओजस्वीपणा, त्यांच्या बोलण्यातला ओजस्वीपणा, तेजस्वीपणा आपल्याला खचितच त्या ठिकाणी विस्मयचकित करून जातो की यांच्याकडे लहान मुलांसारखं त्या ठिकाणी निरागस असं रूप कसं आलं. कारण ते कोणत्याही गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करत नाहीत. निसर्ग नियमाप्रमाणे जीवन जगतात आणि जीवन व्यतीत करतात आणि या समाजाला बरंचसं काही देऊन जातात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढंच सांगायचं होतं की दैनंदिन जीवन जगत असताना या बारकाव्यानिशी जर आपण आपलं कृती जर निहाळल्या तर निश्चितच या आजारांचं मूळ कारण आपल्यालाच कळतं, आपल्यालाच शोधता येतं आणि त्यावरती इलाजसुद्धा आपल्यालाच करता येतो. एवढाच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं. हे विश्व चैतन्याचे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, भेटूया पुढच्या भागामध्ये.